माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, जो GR काढलेला आहे त्या GR मध्ये क्लिअर कट आहे की जो हैदराबादच्या गॅझेटमध्ये ज्यांचं नाव त्याच्यामध्ये त्यांनाच मिळणार आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा आरक्षणामध्ये ओबीसीला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही। मी या ठिकाणी सर्व आमचे नेते, भाजपचे पण आमचे अध्यक्ष माननीय अध्यक्ष साहेब, आमचे ठाकूर साहेब असतील, आमचे प्रणय फुटेचे असतील, महात्मे साहेब आहेत आणि साहेबांचे सगळे सहकारी, या सगळ्यांचं अतिशय आभारी आहे की आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या जो विनंती त्यांनी केली होती ती विनंती मी घेऊन आलो होतो, ती आपण मान्य केली आणि आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहकार्य केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि प्रणवजींना म्हणतो ते पाणी आपण साहेबांना द्यावं तेवढा। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। बबनराव तायवाडे यांनी पाणी पिऊन हे उपोषण मागे घेतलेलं आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं मागच्या 6 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू होतं। नागपूरमध्ये हे उपोषण सुरू होतं, आता हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। बबनराव तायवाडे हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे, त्यांनी पाणी पिऊन आता हे उपोषण सोडलेलं आहे। मंत्री अतुल सावे, आमदार परिणय फुके यांच्या उपस्थितीमध्ये हे उपोषण सोडण्यात आलेलं आहे। 12 मागण्या मान्य झाल्याची माहिती अतुल सावे यांनी दिली आणि त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण 6व्या दिवशी नागपूरमध्ये मागे घेण्यात आलेलं आहे। ही थेट दृश्य आपण त्याच ठिकाणाहून पाहतोय। उपोषण मागे घेतल्यानंतरची ही दृश्य आहेत। मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे। मंत्री अतुल सावे, आमदार परिणय फुके यांनी आंदोलकांची भेट घेतली, त्यांच्याशी बातचीत केली। नेमक्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या, नेमकं काय सरकार दरबारी सुरू आहे ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात, या संदर्भातली माहिती देण्यात आली आणि त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, अधिकचे तपशील त्यांच्याकडून। जितेंद्र, नक्कीच गेल्या 6 दिवसापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं नागपूरच्या संविधान चौकामध्ये साखळी उपोषण सुरू होतं। त्यांच्या 14 मागण्या होत्या आणि जी पहिली मागणी होती ती जरांगे पाटील यांनी जी मागणी केली होती, ओबीसीमधून सरसकट आंदोलन मराठा समाजाला आरक्षण देण्याची, ती मागणी जी यानंतर संपुष्टात आलेली होती। मात्र इतर ज्या मागण्या होत्या त्या मागण्यासंदर्भात त्यांचं अजूनही आंदोलन सुरू होतं। त्यानंतर आज शिष्टमंडळ म्हणून सरकारच्या वतीने मंत्री ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आज नागपुरात पोहोचले। त्यांनी उपोषण स्थळी येऊन ज्या काही 14 मागण्या होत्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या, त्यापैकी 12 मागण्या तत्काळ मंजूर करत असल्याची घोषणा केली, तसं आश्वासन दिलं। कारण या ज्या 12 मागण्या आहेत त्या सचिव स्तरावरच्या आहेत, बाकी उर्वरित ज्या 2 मागण्या आहेत त्यासाठी कॅबिनेटची मंजुरी लागेल आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येईल आणि नंतर त्याही मागण्यांवर लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी दिलेलं आहे। त्यानंतर आता जे 6 दिवसापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरू होतं त्याची सांगता झालेली आहे, तशी घोषणाही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केलेली आहे आणि उपोषण संपवावं, उपोषण स्थगित करावं, कारण जो GR काढलेला आहे शासनाचा त्याचा ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही असं आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी खुद्द दिलं। बरं, धन्यवाद जितेंद्र या सगळ्या तपशिलांसाठी।